नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी करवीर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांना करवीर तालुक्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिनांक 26/7/2026 रोजी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सो यांना गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाली की कळंबा इथल्या 3 स्टार लॉज इथं स्वप्नील केरवा पाटील हा त्यांच्या एजंटमार्फत आलेल्या पेशंटना कळंब्यातील 3 स्टार लॉज इथं बोलावून घेऊन तेथे गर्भलिंग तपासणी करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने 3 स्टार लॉजमध्ये छापा कारवाईकरिता गेले असता मुख्य आरोपी स्वप्नील केरवा पाटील हा गर्भलिंग तपासणी करून त्याच्याकडील गाडीतून बाहेर पडताना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला असता आरोपी स्वप्नील केरवा पाटील याने त्याच्या गाडीतून एका महिलेस उतरून भरधाव वेगाने निघून गेला. त्यावेळी सदर महिला कळंबा चौक इथं एका वाहनात जाऊन बसली असता तेथे जाऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिला राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण इथल्या एजंट मनीषा दिनकर कांबळे हिने स्वप्नील केरवा पाटील यांच्याकडे गर्भलिंग तपासणीकरिता घेऊन आली असल्याबाबत सांगितले असून तिच्यासोबत आणखी 2 महिलांची गर्भलिंग तपासणी झाली असल्याचे सांगितले आहे. तर इतर 2 राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या एजंट अश्विनी गजानन शिंदे हिने घेऊन आली असल्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे सदर एजंट मनीषा दिनकर कांबळे व अश्विनी गजानन शिंदे ह्या मिळून आल्या असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये आणखी 2 एजंट किरण चव्हाण व संतोष कोळी तसेच व बेकायदेशीरपणे गर्भलिंग तपासणीकरिता लॉज उपलब्ध करून देणारा 3 स्टार लॉज मालक असे एकूण 7 आरोपी निष्पन्न झाले आहेत. सदरबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस सब इन्स्पेक्टर कळकुटे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, सोमराज पाटील, लखन राजगुरू, महिला पोलीस अंमलदार रेखा माने, अविनाश कांबळे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांच्या समवेत केलेली आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.